ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रामधली सर्व धार्मिक स्थळं बंद असताना जैन मंदिरं खुली करण्याची परवानगी का देण्यात आली असा सवाल आता उपस्थित केला जातोय। नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी देखील हायकोर्टामध्ये दिलेल्या निर्णयावरती आक्षेप नोंदवलाय। महंत सुधीरदास यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवरती संशय घेतलेला आहे। राज्य सरकारच्या वकिलांनी जैन धर्मियांसोबतच एखादे हिंदूंचं मंदिर सुरू करावं अशी मागणी करायला हवी होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधू महंत यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अशी मागणी काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी केलेली आहे। आणि संशय वाटायला लागलाय की जाणीवपूर्वक हिंदूंची मंदिरं ही शासन बंद ठेवतंय। कारण हायकोर्टामध्ये देखील तुम्ही मागणी करू शकला असता की हिंदूंना देखील उघडण्यास परवानगी द्या, परंतु कुठल्याही पद्धतीची मागणी ही महाराष्ट्र शासनाकडनं झालेली नाही आणि वकिलांना देखील त्याप्रमाणे योग्य प्रमाणामध्ये कागदपत्र देखील मिळाली नाही अशी माहिती आम्हाला पुढे आलेली आहे।